जय भवानी जय शिवराय मित्रांनो। तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण चाललो आहे आपल्या गावाकडे, अर्थातच राजधानी सातारामध्ये। तर राजधानी साताऱ्यात कोरेगाव आपलं गाव आहे। तर आज आपण निघालो आहे। तर सकाळी आम्ही 6:30ला निघालो होतो घरातून, अर्थातच मारुंजीमधून निघालो होतो। तर मित्रांनो, आपण इथं नारायणपूरमधनं आता थोडंसं पुढं आलो आहे, निगडे म्हणून गाव आहे। तर इथून पुढं जर्नी आपली स्टार्ट झालेली आहे, म्हणजे तसं तिथूनच स्टार्ट झालेली आहे जर्नी। पण नारायणपूरमध्ये आम्ही थांबलो होतो, मस्त चहा नाश्ता केला आम्ही, आता तिथून निघालो आहे। तर तुम्ही ब्लॉगमध्ये प्रॉपर म्हणजे पूर्ण ब्लॉग बघा। जर आवडलं आहे तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी। तर इथून पुढं तुम्हाला पूर्णपणे अपडेट देत राहील। नक्की पूर्ण ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका। धन्यवाद। तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे मेन घाटापाशी, जिथून आपल्याला साताऱ्याचा रोड भेटेल। तर इथून तुम्ही बघू शकता हा सगळा पुण्याचा भाग आहे। त्याचबरोबर मित्रांनो, साताऱ्याला जायचा रोड हा पूर्णपणे घाटातून आहे, म्हणजे जेव्हा एकदाशी घाट संपला की मग आपण साताऱ्यात एंटर करू व तिथून पुढे गेले की मी म्हणजे तसं पुढं तुम्हाला अपडेट देतच राहीन व्हिडिओप्रमाणे। तुम्ही बघू शकता की आपल्याला म्हणजे सातारा आपल्याला हा 100 किलोमीटर बसतो। तिथनं पुढं घाट एकदा संपला की मग परत 18 ते 19 किलोमीटरवर आपलं गाव आहे, अर्थातच कोरेगाव हे गाव आहे। तर घाट पूर्णपणे एन्जॉय करा, जसं की मीही केलेलं आहे। तर खूप मजा आली व धन्यवाद देतो मी माझ्या वाईफचे, म्हणजेच माझ्या बायकोचे, की तिने पूर्णपणे व्हिडिओ शूटिंग चांगल्या प्रकारे केलं। कारण माझ्या गाडीचे जे मोबाईलचं होतं म्हणजे ठेवायचं जे फिटिंग असतं ते तुटलं होतं, पण तिने खूप चांगल्या प्रकारे म्हणजे घाटाची व्हिडिओ शूटिंग केलेली आहे। तर धन्यवाद तिलाही देतो। तर मित्रांनो, एन्जॉय करा तुम्ही घाट, व मीही घाट एन्जॉय केला आहे हा। तर पूर्णपणे एन्जॉय करा। तर मित्रांनो, हायवेला जाताना खूप अवजड वाहने दिसत होती। त्याचबरोबर आम्हाला एक ट्रक दिसला, ज्या ट्रकावर अजून एक ट्रक चढलेला होता। तर आपण पाहू शकता बरेच लोक घाटातनं जात होते, म्हणजे साताऱ्याच्या रोडने जात होते। तर नॅशनल हायवेला म्हणजे गाडी एक तर जोरात जाती, त्याचप्रमाणे माणूस दमतही। तर आम्हाला हवामान तसं ठीकठाक लागलंच तिथं येताना, पण काही ठिकाणी थोडा पाऊस होता। तर तुम्ही पाहू शकता, मी म्हणजे पुढे रेनकोट घातलेलेच आहे त्याचप्रमाणे। तर मस्तपैकीत आता घाट उतरायची वेळ आलेली आहे। मस्तपैकीत घाट आमचा संपत चालला होता। तर घाट संपता आम्हाला महाराजांचे दर्शन झाले, अर्थातच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन झालेले आहेत, आपण बघू शकता व्हिडिओमध्ये। तर इतकं भारी वाटलं त्यांना पाहून की अंगात एक एनर्जीच आली, कारण माणूस गाडी चालून दमतं, पण महाराजांना जेव्हा कोणीही बघतं तर मनामध्ये एक स्फूर्ती तयार होते, एनर्जी येते। तर बघून ते खूप चांगलं वाटलं। त्याचबरोबर सरळ आम्ही गेलो व पहिला एक टोल नाका होता तो क्रॉस केला, तुम्ही बघूच शकता व्हिडिओमध्ये। तर पटापटा गेलो आम्ही इथून। पहिला टोल नाका लागला इथं, म्हणजे साताऱ्याच्या आत जाताना। इथं उदयनराजेचं पोस्टरही लागलं होतं, अर्थातच महेश शिंदेचा बड्डे होता, जो की कोरेगाव तालुक्यातील म्हणजे एक नगरसेवक आहे। तर एक नॉर्मली टोल नाका आम्ही हा क्रॉस केला व सरळ कोरेगावच्या दिशेने निघालो होतो। तर आपण पाहू शकता। तर मित्रांनो, तर आपण आता कोरेगावच्या दिशेने वळण घेत आहोत, जसे की प्रतापसिंह उर्फ नानांचा जे उड्डाणपूल आहे तिथून आपल्याला राईड घ्यायचा आहे। तर इतकी भयान गर्दी, म्हणजे थोडीफार गर्दी असतेच, कारण मेन चौक आहे हा। तर येताना पाऊस लागला त्यामुळे मी रेनकोट घालूनच गाडी चालवत बसलो होतो। हातात मस्तपैकी घड्या होतो, म्हटलं तेही काढू, पण म्हटलं जाऊ दे।
आता मस्तपैकी तिथून आपल्याला एक 18 ते 19 किलोमीटरच्या अंतरावर आपलं गाव लागेल, अर्थातच कोरेगावमध्ये. तर मस्तपैकी हा साताऱ्याचं रेल्वे स्टेशन आहे हे वालं. ह्याच्या पुढं अजून एक लागेल ते म्हणजे कोरेगावचं रेल्वे स्टेशन, तुम्ही पाहू शकता. तर सरळच रोड आहे. तर ह्या रोडनी सरळ आपण आता निघालेलो आहे. तर पाहू शकता आपण. आणि मेन म्हणता येईल तर हे आपलं सगळ्यात आवडतं गाव आहे कोरेगाव. तर आपण बघू शकतो जी पुढची कामं नाही तिथून सरळ आता हे लागेल आपल्याला, म्हणजे हा जो आहे तो आहे आझाद चौक, बरोबर. आझाद चौकातून आता सरळ आपण चाललो आहे जुन्या स्टँडकडे, व जुन्या स्टँडपासून मग आपण जाणार एकांबे रोडकडे. तर पाहू शकता आपण मस्तपैकी सरळ निघालेलो आहे. तर मित्रांनो आपण पाहू शकता हा जो म्हणजे हे जो चौक दिसतोय हा आहे जुना स्टँड. आपलं इथनं घर एक 2 किलोमीटरच्या अंतरावर इथं घर आहे. तर जुन्या स्टँडच्या आधी एक हनुमान मंदिर होतं जे की आता नवीन बांधण्यात येईल तिथं. तर कोरेगावमध्ये म्हणजे तसे जो एरिया आहे कोरेगावचा तो देवस्थानचा एरिया आहे. तर फायनली आपण इथून जे वळण घेतो हे आपल्या घराकडे वळण जातं. तर बघू शकता तुम्ही. तर आता हा आपल्या घराकडचा रोड आहे, मस्त म्हणजे कॉलनीचा रोड आहे. तर पाहू शकता जी स्विफ्ट थांबलं तिथं आपलं घर आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजचा व्लॉग इथेच संपवतो. पुढे असे व्लॉग आणत राहील. धन्यवाद.